हाय हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण एमएससी 2023 जे की संडेला होणार आहे त्यासाठी हायर एज्युकेशनवर पीवायक्यूज बघणार आहोत जे की 2015 मध्ये झाले आहेत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. प्लीज हा लेक्चर पूर्ण बघा कारण मोस्ट ऑफ जे कन्सेप्ट आहेत ना ते रिपीट झाले आहेत आणि कशा प्रकारे रिपीट झाले आहेत ते आम्ही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कारण एखादा प्रश्न जर समजा कुठल्याही कन्सेप्टवर आला तर तुम्ही तो आन्सर करायला इझिली आन्सर करू शकता. ओके, आणि इझिली इथून तुम्ही मार्क्स जे आहेत ते ऑब्टेन करू शकता. सो चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. विच वन ऑफ द फॉलोइंग एजन्सीज रेग्युलेट हायर एज्युकेशन. सो क्वेश्चन आहे तो 2015 मध्ये विचारण्यात आला होता ज्यामध्ये तुम्हाला काही एजन्सीची नावं दिली होती आणि विचारलं होतं त्याच्यामधलं असं कुठली एजन्सी आहे जी की रेग्युलेट करते हायर एज्युकेशनला. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे MHRD, सेकंड आहे NCTE, थर्ड आहे UGC अँड लास्ट आहे NCERT. तर हे बघा UGC जो की खूपच कॉमन असा सब टॉपिक आहे अंडर दिस युनिट, जो की मी सगळेच जे लेक्चर घेतले आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलाच आहे ऑलमोस्ट. ओके, कारण प्रत्येक जो इयर आहे त्यामध्ये UGC वर काही ना काही ऑप्शन मध्ये का होईना UGC हे नाव आलंच आहे, राईट. सो UGC इज अ युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी की नोव्हेंबर 1956 मध्ये जी आहे जी फॉर्म्युलेट झाली आहे आणि ही जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट. So here you can see that it is a coordinated determination and a maintenance of standard university education in the India, and UGC is the only grant giving agency in the country. जी UGC आहे जी only grant giving agency आहे, okay, in our whole country in India. Okay, and the major responsibilities are providing funds and coordination, determination and maintenance of standard in institution of higher education. त्यानंतर आपल्याला ऑप्शनमध्ये MHRD पण भेटला आहे. MHRDचा फुल फॉर्म तर तुम्हाला माहितच आहे, राईट. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आणि ही जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ दी हायर एज्युकेशन सेक्टर बोथ इन टर्म ऑफ अ पॉलिसी अँड अ प्लॅनिंग. 2018 मध्ये MHRD वर क्वेश्चन एक ऑलरेडी आला होता. त्यानंतर नॅशनल काउन्सिल फॉर अ टीचर एज्युकेशन हा पण जो सब टॉपिक आहे तो रिपीट होत आहे. हा पण मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. ही जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे जी की एक्झिस्टंटमध्ये आली 1995 मध्ये. देन इज नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, दॅट इज अ NCERT. अगेन रिपीटेड टॉपिक जो की एस्टॅब्लिश झाली आहे 1961 मध्ये आणि ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. ओके, द ऍक्ट इज अन ॲडवायझर टू द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, दॅट इज अ MHRD. इज अ फुल्ली फायनान्स्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आपल्याला इथे रेग्युलेट विचारलं गेलं आहे त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर C, दॅट इज UGC. Which of the following is responsible for professional development of a teacher in the higher education? याच्यात तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले आहेत आणि क्वेश्चन आहे तो 2015 मध्ये विचारण्यात आला होता आणि असं विचारण्यात आलं आहे की याच्यामधलं कुठलं एक जे आहे जे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ अ टीचर इन द हायर एज्युकेशन. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे SCERT and SITE, then is NCERT, RIE, UGC, ASC and UGC DEB. चला तर मग पहिल्यांदा एक्सप्लेनेशन बघूया. तर हे बघा इथे तुम्ही एक्सप्लेनेशन पण बघू शकता. UGC ग्रँट कमिशन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, दॅट इज UGC, ही जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे जी की एस्टॅब्लिश केली होती बाय न ऍक्ट ऑफ अ पार्लमेंट इन 1956 मध्ये. आणि ही जी आहे ती काय एस्टॅब्लिश केली होती तर फॉर द कोऑर्डिनेशन, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ द स्टँडर्ड ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन. करेक्ट. दॅन इज ASC म्हणजेच अकॅडमिक स्टाफ कॉलेज. आता ऑब्जेक्टिव्ह बघूया अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे. तर त्यामध्ये पहिला आहे अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ एज्युकेशन इन जनरल अँड हायर एज्युकेशन इन अ पर्टिक्युलर इन द ग्लोबल अँड इन अ इंडियन कॉन्टेक्स्ट. सेकंड आहे अंडरस्टँडिंग द लिंकेज between education and economic and social, economic and cultural development with a particular reference to the Indian polity where the democracy, secularism and social equity are a basic tenet of the society. Then is acquire and improve the basic skill of a teaching at a college or a university level to achieve the goal of higher education. Then is keep
abreast of the latest development in their specific subject, understand the organization and the management of a college university, and to prescribe the role of a teacher in the total system, and utilize the opportunity for the development of personality, initiative and creative. So therefore, from the above explanation, UGC ASC, that is Academic Staff College, is responsible for the professional development of a teacher in the higher education. Correct? So Academic Staff Collegeच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जे आहे ते प्रोफेशन्स आहे आपलं टीचरचं, त्यामध्ये डेव्हलपमेंटच्याच गोष्टी केलेल्या आहेत. करेक्ट? ज्यामध्ये स्किल बद्दल बोलण्यात आलं आहे किंवा सिग्निफिकन्स बद्दल बोलण्यात गेलं आहे किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट बद्दल बोलण्यात गेलं आहे. ओके, त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल UGC SCC ASC येईल. त्यानंतर ऑप्शन मध्ये आपल्याला UGC DEB पण बघायला भेटतं. तर DEB चा फुल फॉर्म काय आहे तर डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो, इन चार्ज ऑफ रेग्युलेटिंग द डिस्टन्स एज्युकेशन इन द इंडिया. इथे आपण डिस्टन्स एज्युकेशन बद्दल किंवा ओपन युनिव्हर्सिटीज जे आहे त्याबद्दल बोलत आहोत. देन इज NCERT अँड RIE. RIEचा जर फुल फॉर्म बघायला गेलो तर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. The National Council of Educational Research and Training conduct the Regional Institute of Education Common Entrance Examination for a centralized online admission. And third one is SCERT and SITE, State Council of Educational Research and Training. It is an autonomous body set up to provide the academic research support to the Director of Education and the Education Department of MCD and NDMC and Contaminant Board so as to achieve the overall improvement in the quality of school education. So according to explanation, the correct answer will be option number C. When was the first open university established in the world? तर इथे आपल्याला वर्ल्ड बद्दल विचारण्यात आलं आहे की जी फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी आहे ती कधी एस्टॅब्लिश झाली इन दी वर्ल्ड अँड नॉट इन इंडिया. जर इंडिया बद्दल बोलण्यात आलं असतं तर आपलं आन्सर आलं असतं 1982, जे की आम्ही कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं. करेक्ट? डॉक्टर BR आंबेडकर युनिव्हर्सिटी, जी की 1982 मध्ये आली. आता इथे आपल्याला वर्ल्ड बद्दल विचारण्यात आलं आहे, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 1969, देन आहे 1971, देन आहे 1980 अँड लास्ट आहे 1857. तर हा पॉइंट तुम्ही इथे बघू शकता. द ओपन युनिव्हर्सिटी दॅट इज OU, द हेडक्वार्टर जे आहे ते आहे मिल्टन किनाय इंग्लंडमध्ये, वॉज द वर्ल्ड फर्स्ट हायर एज्युकेशन डिस्टन्स लर्निंग इन्स्टिट्यूट. आणि हे जे आहे ते हे बघा 1969 मध्ये लॉन्च झालं होतं. ओके, बाकीची जी राहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही रीड करू शकता अंडरस्टँडिंगसाठी. तर इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर A, दॅट इज 1969 मध्ये जी आहे ती फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश झाली होती इन दी वर्ल्ड. Which commission mentioned that if we exclude spiritual training in our institution, we would be untrue to our whole historical development. Okay, तर इथे तुम्हाला एक जे आहे ते सेंटेन्स दिलं आहे आणि विचारलं गेलं आहे की हे जे आहे ते कुठल्या कमिशनने मेन्शन केलं होतं, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे राधाकृष्णन कमिशन, देन आहे कोठारी कमिशन, देन आहे दवे कमिशन अँड लास्ट आहे मुदलियार कमिशन. आणि क्वेश्चन जो आहे तो 2015 मध्ये विचारण्यात आला होता. In the post-independence period, the major concern of a government of India and a state has been given increasingly attention to the education as a factor of vital to the national progress and security. इंडियामध्ये आफ्टर द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड जे आहे एज्युकेशनवर मोर फोकस केलं होतं बिकॉज ऑफ द नॅशनल प्रोग्रेस अँड द सिक्युरिटी. ओके, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी आहे त्यांनी कमिशन्स क्रिएट केली होती, सेटअप केली होती ऑन दी हायर एज्युकेशन सिस्टम फॉर द बेटरमेंट ऑफ द एज्युकेशन. ज्यामध्ये जो राधाकृष्णन कमिशन होता, Radhakrishnan Commission, the University Education Commission over the Radhakrishnan Commission is between the 1948 to 1949 was appointed after the independence on the November 1948 मध्ये. ओके, हे जे इयर आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम कमिशनवर आपल्याला प्रश्न बघायला भेटतात. ओके, जे प्रत्येक जे कमिशन आहे त्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. ओके, the commission was appointed by the GOI to go into the problem and to
prospect the Indian university education and to suggest the improvement and the extension that might be considered desirable to suit a present and a future requirement of the country. So here you can see that commission even mentioned that if we exclude a spiritual training in our institution, we will be untrue to our whole historical development. म्हणजेच आपले जे करेक्ट आन्सर येईल ते काय येईल, राधाकृष्णन कमिशन. पण राहिलेली जी कमिशन आहे ती पण आपण बघूया. सो दॅट जर समजा एखादा प्रश्न एखाद्या कमिशनवर आला तर तुम्ही तो आन्सर करू शकता इझिली. तर त्यामध्ये आपल्याला मुदलियार कमिशन बघायला भेटतं. जर मुदलियार कमिशनची गोष्ट करायला गेलो तर त्याला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे सेकंडरी एज्युकेशन कमिशन. आणि हे जे आहे ते आलं होतं बिटवीन 1952 टू 53. आणि याचा जो फोकस होता मेन तो होता ऑन द स्कूल लेवल एज्युकेशन, दॅट इज द सेकंडरी एज्युकेशन अँड द हायर सेकंडरी एज्युकेशन सिस्टम with the diversified courses and the introduction of a 3-year of secondary and a 4-year of a higher education system. Then is Kothari Commission. Kothari Education जे आहे, कोठारी कमिशन जे आहे ते आलं होतं between 1964 to 66. was an ad hoc commission set up by the government to examine all the aspects of educational sector in the India. And the main recommendation of the commission was the standardization of our educational system on the 10+2+3 pattern across the country. And the last one is Devi Commission. So in order to examine and to finalize the draft regulation for the collective investment scheme, the SEBI appointed this committee under the chairmanship of Dr. S.A. Devi. So इथे जे correct answer येईल ते येईल option number A. Radhakrishnan Commission has mentioned that if we exclude the spiritual training in our institution, we will be untrue to our whole historical development. इनफ्लिप नेट बद्दल जर बोलायला गेलो तर 2016 मध्ये याच्यावर प्रश्न होताच, राईट, जो की मी ऑलरेडी एक्सप्लेन पण केला आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2015 मधला आहे, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे रिसर्च पोर्टल, सेकंड आहे लर्निंग रिसोर्स पोर्टल, थर्ड आहे एज्युकेशनल नेटवर्क अँड लास्ट इज इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. तर इनफ्लिप नेटचं जर आपण फुल फॉर्म बघायला गेलो तर आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. ओके, हे जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला इथे लक्षात ठेवणं मस्ट आहे. ओके, सो इनफ्लिप सेंटर इज इन अ गांधीनगर, इज अन ऑटोनॉमस इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, न्यू दिल्ली, Ministry of Education, Government of the India, and is a major national program initiated by the UGC in the March 1991. Okay, so InflipNet is involved in monitoring the university libraries in the India, and the objective is to establish the information and the library network, a computer communication network for linking the library and the information centers in the university, deemed to be university, college, UGC information center, institution of a national importance and a RD institution, avoiding the duplication of the efforts. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते काय येईल तर ऑप्शन नंबर डी, दॅट इज इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. विच वन ऑफ द फॉलोइंग मिशन इज रिलेटेड टू द हायर एज्युकेशन. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2015 मध्ये विचारण्यात आला होता. त्यामध्ये तुम्हाला काही मिशन्स दिली होती आणि विचारण्यात आलं होतं ज्याच्यातलं कुठलं एक जे मिशन आहे ते रिलेटेड आहे टू द हायर एज्युकेशन. ज्यासाठी पहिला जे आहे ते आहे SSA, देन इज रुसा, देन इज RMSA अँड लास्ट इज EFA. तर आपले जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याला 4 डिफरंट लेवल्स आहेत, ज्यामध्ये पहिलं येतं प्री प्रायमरी, देन येतं प्रायमरी, देन येतं सेकंडरी अँड देन इज सिनियर सेकंडरी, करेक्ट, अँड द हायर एज्युकेशन, दॅट इज बॅचलर ऑर अ मास्टर डिग्री और इवन द PhD. जर आपण पहिला ऑप्शन बघितला दॅट इज SSA, विच स्टँड फॉर सर्व शिक्षा अभियान. Okay, Sarva Shiksha Abhiyan is a Government of India flagship program for the achievement of universalization of elementary education in the time-bound manner as a mandate by the 86th Amendment of Institution of India, making a free and a compulsory education to the children of a 6 to 14 year of age group and a fundamental right. Thus, this scheme related to the elementary education.
जर आपण बघितलं SSA बद्दल तर मेन पॉईंट जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो काय आहे, ही जी स्कीम आहे ना ती आहे रिलेटेड आहे एलिमेंटरी एज्युकेशनवर आणि याचं जे फुल फॉर्म आहे ते काय आहे तर सर्व शिक्षा अभियान. आणि याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे अप टू द 6 to 14 इयर म्हणजे 14 वर्षापर्यंत मुलांना जे फ्री एज्युकेशन जे आहे तर त्यांचा फंडामेंटल राईट आहे जे की कंपल्सरी आहे. द नेक्स्ट ऑप्शन इज RMSA. The full form of RMSA is Rashtriya Madhyamik Shikshan Abhiyan and a major scheme launched in the March 2009 with the vision of making the secondary education of a good quality available, accessible and affordable to young persons in the age group 16 to 14 years. And the objective of the scheme is to enhance the access and improve the quality of education at the secondary stage. The scheme averages the enhancing the enrollment of classes 9 to 10 by providing the secondary education with a reasonable distance of every habitation, improving the quality of education imparted at a secondary level through making all the secondary education conform to prescribed norms, removal of a gender, social, economic and a disability barrier, universal access to the secondary level education by 2017 and a universal retention by 2020. Thus, this scheme related to the secondary education. So again, when we talk about the RMSA, आता इथे आपल्याला याचा फुल फॉर्म लक्षात ठेवणं मस्ट आहे. दॅट इज राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान. आणि ही जी आहे ती लॉन्च कधी झाली तर मार्च 2009 मध्ये. आणि ही रिलेटेड कशाला आहे तर सेकंडरी एज्युकेशनला, राईट. देन इज EFA. पहिल्यांदा याचा फुल फॉर्म बघूया. EFA चा फुल फॉर्म आहे एज्युकेशन फॉर ऑल. It is a global movement led by the UNESCO, that is United Nations Educational, Scientific and Cultural Organization. Please remember the full form of UNESCO. Aiming to meet the learning need of all the children, youth and adults by 2015. So EFA, that is Education for All, goal to contribute to the global pursuit of a 8 million Millennium Development Goal, that is MDG, especially the MDG 2 of Universal Primary Education and MDG 3 on the gender equity of education by 2015. Okay, and last one is RUSA, that is Rashtriya Uchchatar Shikshan Abhiyan, is a centrally sponsored scheme launched in 2013. लॉन्च कधी झाली तर 2014 मध्ये. आणि एम काय आहे तर प्रोव्हाइड स्ट्रॅटेजिक फंडिंग टू एलिजिबल स्टेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. सो आपल्याला आपला करेक्ट आन्सर भेटला आहे, राईट. सो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज रुसा. आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू. जर समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा, सो दॅट आय विल ट्राय टू आन्सर युअर डाऊट. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.